अर्चना घारे या माझ्या लहान बहिणीसारख्या आहेत. त्यांच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं जिल्हाध्यक्ष म्हणून करणार असा विश्वास अमित सामंत यांनी व्यक्त केलाय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला आमदार झालेली नाही, महिलांचा आमदार निवडून देऊ, पुढच्या 1 डिसेंबरला आमदार म्हणून अर्चना घारेंचा वाढदिवस साजरा करू असं विधान त्यांनी केलंय. आज आताच प्रमाणाबाहेर माझ्याविषयी चांगलं बोललेले सचिन पाटकर वाढदिवस टाइमचा आहे का माझा हे मला थोडा वेळ कळलंच नव्हतं पहिल्यांदा काय चाललंय ते. आणि माझ्या मते मला वाटतं की बऱ्यापैकी पद त्यांच्याकडे आहेत, त्याच्यामुळे मग काही असं वेळ सांगायची गरज सुद्धा नव्हती ना. हा तर त्याच्यामुळे पण एक चांगलं सांगितलं की खरोखर पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की या माझी लहान बहीण आहे आणि लहान बहिणीसाठी जेवढं करायला पाहिजे तेवढं राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी कायमस्वरूपी करणार. गेली 5 वर्षापूर्वी प्रवीण भाईंना माहित आहे की काही वेगळ्या घडामोडींमुळे आम्ही त्यांना नाही देऊ शकलो नव्हतो. एखादी व्यक्ती असती तर कुठेतरी खचून गेली असती, मागे राहून गेली असती, पण त्या खचल्या नाहीत. सतत संघर्ष करत राहिल्या. 2-2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी काम करणं सोपं असतं. पण ज्यावेळी सरकार नसतं आणि विरोधी पक्षात आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी असंख्य अडचणींना आपल्याला सामोरं जायला लागतं. आणि त्यावेळी त्या कंटाळल्या नाहीत. जवळपास माझ्या अंदाजाने हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ जवळपास 100-125 किलोमीटरचा आहे. दोडामार्गच्या आईपासून ते वेंगुर्ल्याच्या कोरजाईपर्यंत सतत ते फिरत राहिला, कार्यकर्ते उभा करत राहिले. आणि म्हणूनच कुठेतरी लोकांना स्वतःची दखल घ्यावीशी वाटली आणि त्यांना कुठेतरी चांगला रिस्पॉन्स आज मिळायला लागला. आणि म्हणून सचिनने जे काही सांगितलं त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खरोखरच योग्य आहेत. आज त्यांचा वाढदिवस साजरा होतोय, मनाला कुठेतरी खूप छान आणि बरं वाटतंय. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सावंतवाडी मतदारसंघाचे माझे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, समाजवादी विचारसरणीचे खूपच आघाडीचे नेते आणि गेली अनेक वर्ष ज्यांनी वेंगुर्ला तालुक्यात आम्हाला मार्गदर्शन केलं ते आमचे नेते जयप्रकाश चमनकर, आमचे जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओढवणेकर, इंदिरा काँग्रेसचे पदाधिकारी समीर बंजारी, बाळ कन्याळकर, महिला काँग्रेसचे अध्यक्ष रेवतीताई राणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल जाधव, शिवसेनेचे सागर नाणुसकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व. इथे बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं की आपण भावी आमदार आहात. मला वाटतं संदीप गवस सुद्धा दोडामार्गचे आमचे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण एक नवीन इतिहास घडवूया म्हणून. पण मला अजूनही असं वाटतंय, मला वाटतं प्रवीणभाई तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल, अजूनही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात आजपर्यंत महिला आमदार माझ्या माहितीप्रमाणे झालेले नाही. आणि पहिल्यांदा आपल्याला अशी संधी आहे की महिलांचा आमदार महिलांनी स्वतः करून आणला पाहिजे आणि त्याच्यासाठी अर्चना घारे यांच्याशिवाय उत्कृष्ट नाव दुसरं कुठलंही असू शकत नाही, याच्याविषयी आपलं दुमत नसेल. काय होतं माहितीये, आगे पडतात त्या मागची नंतर निघून गेले की प्रॉब्लेम येतो. तर हा प्रॉब्लेम यायला देऊ नका. माझं एवढंच सांगणं आहे, प्रत्येकाने आपण स्वतः आमदारकीच्या निवडणुकीला उभं राहिलं असं जर समजून काम केलं तर नक्की आगे बढवणे. आपण सगळे एकत्र घेऊन जाऊ आणि त्यांना आमदार करू असं काहीतरी म्हणा. आपण त्यांना 100% पुढच्या 1 डिसेंबरला त्या आमदार म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, ही ग्वाही त्यांना देऊया. आज खूप चांगले उपक्रम ते राबवत आहेत. फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक उपक्रम सुद्धा. सकाळचं पुस्तक प्रदर्शन हा खूप छान उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कोणतरी राबवतोय. आणि मग त्यावेळी आपल्याला असं जाणवतं
की व्यक्ती फक्त राजकारणासाठी काम करत नाहीये, कुठेतरी समाजकारण सुद्धा त्यांच्या अंतरंगात आहे. कुठेतरी या समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची इच्छा त्यांच्या अंतरंगात आहे. मग अशा वेळी या व्यक्तीला सुद्धा आपण कुठेतरी न्याय दिला पाहिजे, असा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं असतं. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास हा आजपर्यंत प्रामाणिकपणाचा होता मी का म्हणतो याचं चांगलं कारण आपल्याला माहिती आहे. कधीही तो गद्दारीचा नव्हता, एवढं मात्र मी 100% सांगू शकतो. भाई तुम्ही नक्की सांगू शकाल ना? हो, आपल्याला तोच इतिहास परत पुढच्या भविष्य काळात परत एकदा इथे रुजवायचा आहे. गद्दारीला आणि अप्रामाणिकपणाला स्थान द्यायचं नाहीये, हे लक्षात ठेवूनच आपल्याला इथे काम करायचं आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं नाव महाराष्ट्रातल्या विधानसभेत, महाराष्ट्रातल्या राजकारणात आदराने घ्यायला लागेल, अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याच्यासाठी अर्चनाताईंना पुढच्या 1 डिसेंबरला आमदार करायचं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यात त्या नुसत्या आमदार पदावर थांबणार नाहीत, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.